बातमी आहे अजित पवारांसंदर्भातली। अजित पवारांनी विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराची पाहणी केली आहे। तसंच स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या। शांतता ठेवण्याचं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलंय। दुसरीकडे विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी सद्भावना रॅली काढण्यात आली होती। खासदार शाहू महाराज यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात रॅली काढण्यात आली। कोणत्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि एकोपा राहावा असा संदेश सद्भावना रॅलीतून देण्यात आलाय। अजितदादा विशाळगडावर पोहोचले, मात्र दुसरीकडे शाहू महाराज आणि इतर नेत्यांनी सद्भावना रॅलीमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान अजित पवार आणि शाहू महाराज यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिल्या आहेत तेही पाहूया। आम्ही सगळे जण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो। प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता। त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या। याबद्दल तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार कायद्याने नियमाने सकारात्मक आहे। कायदा नियम पुढे हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही, परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून आपण मार्ग काढू। दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आलाय। हा याला नको होता पण तो आलाय आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतंय की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।